प्रभात न्यूजमध्ये स्वागत। आपण बघितलं पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये अनेक वेळा ट्विस्ट आला, अनेक राजकीय विश्लेषणांनी अनेक विश्लेषणं मांडली, त्याच पद्धतीनं परिचारक घराण्यावरती अनेक आरोप केला। त्याच पार्श्वभूमीवर तुतारीकडून प्रशांत परिचारक हे उमेदवारी घेणार, इथलं भाजपचं राजकीय वातावरण विस्कळीत होणार, ह्या घटना त्या ठिकाणी घडल्या। परंतु एक मोठा त्या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे आल्यानंतर एक मोठा त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आणि पुन्हा तुम्ही समाधान अवतडे यांना पाठिंबा दिला। प्रथमतः कशा पद्धतीनं तुमचं हे मनमिलन पुन्हा झालं? आता त्याच्या बाबतीतला जास्त आयडिया प्रशांत मालकच तुम्हाला देतील, कारण मी एक संघटनेतला पांडुरंग परिवारातला परिचारक कुटुंबाचा जरी असलो तरी मी एक कार्यकर्ता आहे। शेवटी नेत्याला कन्व्हिन्स करणं ही कार्यकर्त्याची जबाबदारी आहे आणि नेत्याचं ऐकणं ही सुद्धा एक निष्ठा म्हणून जी 40 वर्ष परिवार म्हणून आम्ही आज 40 वर्षापासून पांडुरंग परिवारातल्या घटकाकडे बघत आलेलो आहे। या सर्व संदर्भातला विषय एवढाच आहे की दोन्ही समाधानदादा असो किंवा प्रशांत मालक असतो, आम्ही एक भारतीय जनता पार्टीच्या विचाराशी जोडले गेलेलो आहे। ज्या ठिकाणी विचार एकत्र येतो त्या ठिकाणी कुणीतरी पुढं जावं लागेल, कुणीतरी 2 पावलं म्हणजे थांबावं लागेल, अशा पद्धतीचा विचार पक्षश्रेष्ठींच्या मनामध्ये आला आणि त्यांनी सांगितलं की जर दोघंही उभारले तर दोघांचाही फटका बसतोय, पर्यायानं पक्षाला धोका होतोय। तर अशा परिस्थितीमध्ये कुणीतरी मनाचा मोठेपणा दाखवून पुढे येऊन आपण त्या बाबतीतली भूमिका सांगावी। त्या पद्धतीनं राज्यात कुठेही पक्षाचं शिरस्त नेतृत्व प्रदेशाध्यक्ष कुणाच्याही घरी समजूत काढायला गेले नाहीत, परंतु परिचारक कुटुंबाकडे ते आवर्जून आले, पांडुरंग परिवाराकडे आवर्जून आले। ह्याच्या पाठीमागे एवढेच कारण आहे की पांडुरंग परिवार हा पंढरपूर तालुका नव्हे तर जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा एक शिस्तीनं चालणारा परिवार आहे आणि या परिवाराचं मतदान 4 मतदारसंघामध्ये असल्यामुळं त्याचा इफेक्ट कळत नकळत महायुतीवर होऊ नये यासाठी पक्षाचं शिरस्त नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आदेशानुसार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत मालकांकडे आम्हा परिचारक कुटुंबियाकडे आले। त्यांनी आपल्या सर्व ज्येष्ठ मंडळी असतील, नगरसेवक, पार्टीचे पदाधिकारी, परिचारक कुटुंब यांची समजूत काढली की कशा पद्धतीनं तुम्हाला गेला तर आपल्याला म्हणजे आत्ता अडचण कशामुळे यायला। त्यामुळं पक्ष आदेश मानून काम करणारे आम्ही सगळी मंडळी, ज्या पद्धतीनं पक्ष आदेश मानून परिचारक प्रशांत मालकांनी हा निर्णय घेतला त्याच पद्धतीनं प्रशांत मालकांचा आदेश समजून पुढच्या कालावधीमध्ये पांडुरंग परिवार निश्चितपणाने जोमाने जिथं जिथं महायुतीचे उमेदवार उभे तिथं चांगल्या पद्धतीनं भरभरून असं मतदान देऊन विजयी करेल असं मला विश्वास आहे। त्या ठिकाणी पांडुरंग परिवार हा खूप निष्ठावंत परिवार त्या ठिकाणी मानला जातोय। इतर परिवारासारखा 2 गटात विभागला गेला नाही। आदेश आला की त्या ठिकाणी तुमचे कार्यकर्ते कामाला लागत आहेत। सध्या तुमच्या काही दिवसापूर्वी दोघांमध्ये रस्सीखेच होती उमेदवारीसाठी, त्या स्थानिक जो कार्यकर्ता आहे तो कुठेतरी नाराज दिसतोय, त्यांच्या संदर्भात काय सांगा? नाराज म्हणण्यापेक्षा नेत्यांविषयी कार्यकर्त्याच्या मनात जे असतं ते आपल्या सगळ्याला माहीत आहे। आपला नेता पुढे गेला पाहिजे, आपला नेता आमदार झाला पाहिजे, प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनातल्या भावना असतात। त्यामुळे त्या अनुषंगाने हा निर्णय घेताना खरोखरच म्हणजे आम्हाला धाडसी निर्णय होता। कार्यकर्त्याच्या दृष्टीनं असो, पार्टी पुढं वाढायच्या दृष्टीनं असो, गावागावातली पार्टी टिकण्याच्या बाबतीत असो, परंतु आमच्या परिवारावर 100% विश्वास आहे। एखादा निर्णय घेतला म्हणून लोक येऊन हक्कानं भांडतील, परंतु जो आदेश प्रशांत मालक किंवा शिरस्तने पूर्वी मोठे मालक असायचे, मोठ्या मालकाचा निर्णय प्रशांत मालक मान्य करायचे आणि त्यानुसार पार्टी चालायची। आज पक्ष आपल्या पांडुरंग परिवाराचं शिरस्त नेतृत्व प्रशांत परिचारक आहेत, तो जो निर्णय देतील त्या निर्णयावर पांडुरंग परिवाराचं कार्यकर्त्याचं एकमत होईल असा मला निश्चितच विश्वास आहे। त्या ठिकाणी अशी सुद्धा चर्चा तुमच्या समर्थकांच्या व्हॉट्सअप स्टेटसवरती पाहायला मिळाली की डायरेक्ट फडणवीस साहेब तुम्हाला कॉन्टॅक्टमध्ये राहत होते, त्या संदर्भात काय सांग? हो, सातत्याने म्हणजे लोकांचा रोष सातत्याने वरच्या लोकांपर्यंत जाणवत होता की अशा पद्धतीचा आपण परिचारकांना निर्णय घ्यायला लावणं आणि त्याचे पडसाद जे काय उमटत आहेत ते वरच्या वरिष्ठांच्या कानावर जात होते। म्हणून त्यांनी वारंवार विनंती करून फडणवीस साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, यांनी प्रशांत मालकाला विनंती करून या बाबतीतला आपण 2 पावलं मागून निर्णय करा, तुमचा योग्य तो सन्मान, योग्य ती प्रतिष्ठा, योग्य ती पांडुरंग परिवाराची गनिमा ही पक्षाकडून निश्चितपणाने राखली जाईल आणि येत्या महिन्याभरामध्ये राखली जाईल अशा पद्धतीचा विश्वास त्यांनी नेतृत्वाने दिल्यामुळं पांडुरंग परिवारातल्या कार्यकर्त्याला एक नवी उभारी या फडणवीस साहेबांच्या किंवा पक्ष नेतृत्वाच्या भूमिकेमुळं निश्चितपणे राहिला असं मला विश्वास आहे। त्या ठिकाणी तुम्ही बघितलं की हे करत असताना आता जो काही निधीचा इथं प्रश्न मांडला असेल किंवा काय मांडला असेल, या संदर्भात 2.5 वर्ष तुम्हाला कालावधी मिळाला, तरीसुद्धा विरोधकांकडून अशा गावगावी असतील, हेच गाव नव्हे दुसऱ्या गावात सुद्धा निधी येऊन कुठं प्रश्न निर्माण केला जातो, त्या संदर्भात काय?
निधीच्या बाबतीत म्हणजे तुम्हाला म्हणजे नेमकं निधीच्या बाबतीत म्हणजे आता हे कसं आहे, गावोगावी सांगतात निधी कमी पडलाय, पण एका साईडला जर निधीचा आकडेवारी काढली तर त्या ठिकाणी अवताडे साहेब टॉपला येतात, निधी खेचून. मग हा विरोधकाकडून डाव होतोय की नागरिकांमध्ये रोष आहे? नाही नागरिकामध्ये रोष असायचं काही कारण नाही. काही ठराविक जे अपोजिशन आहेत तिथेही अशा गोष्टी होतात. परंतु मला खात्री आहे मी जसं फिरतोय बऱ्याच दिवसापासून तसं प्रत्येक भागामध्ये प्रत्येक गावामध्ये एक गाव असं नाही की जिथं समाधानदादांनी निधी आणला नाही किंवा प्रशांत मालकांनी आणला नाही. प्रशांत मालक आमदार नसताना सुद्धा सातत्याने पक्ष नेतृत्वाकडं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करून निधी आणायचा सातत्याने त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळं असं कुठेही झालेलं नाही. आपण जर 22 गावामध्ये जर विचारलं तर खऱ्या अर्थाने पायाभूत सुविधासारखी अनेक कामं या सरकारच्या माध्यमातून मग समाधानदादा असतील आदरणीय प्रशांत मालकाच्या माध्यमातून झालेली आहेत आणि त्याच्यावर जनता खुश आहे. निश्चितपणाने येत्या 20 तारखेला भरभरून अशा पद्धतीचं मतदान कमळ या चिन्हासमोर होईल आणि समाधान आवताडे भरघोस मताधिक्याने विजयी होतील असा मला विश्वास आहे. त्या ठिकाणी 42 गावात अनेक ग्रामपंचायती तुमचं मोठं पगडं त्या ठिकाणी वर्चस्व आहे. हे असताना बबनदादांनी काल आमच्याच माध्यमातून स्टेटमेंट दिलं की पांडुरंग परिवार आमच्या सोबत आहे आणि आम्हाला विजयाच्या गुलालामध्ये तो सामील होईल. पक्ष नेतृत्व जो आदेश देईल त्याप्रमाणे पांडुरंग परिवार 42 गावामधला पण काम करेल. लवकरच त्या बाबतीतला निर्णयसुद्धा प्रशांत मालक 42 गावाच्या बाबतीतला देतील. शक्यतो आम्ही महायुतीचं काम करत आलेलो आहे. त्या बाबतीतला निर्णय देण्याचे अधिकार सर्वार्थाने प्रशांत मालकांकडे आहेत. त्यामुळे योग्य तो निर्णय 42 गावामध्ये सुद्धा पुढच्या 2-3 दिवसामध्ये होईल आणि कार्यकर्ता कामाला लागेल. नक्कीच त्या ठिकाणी आपण बघितलं की पांडुरंग परिवाराची भूमिका माढा आणि पंढरपूर मंगळवेढ्याच्या विधानसभेसाठी काय असणार हे आपल्याला आता सध्या प्रणवदादा परिचारक यांनी सांगितलं. तुर्तास तरी आपण हा व्हिडिओ थांबूया आणि पुढील ज्या घडामोडी होतील त्या आपण दाखवूया. धन्यवाद.